हाय नमस्कार. मी डॉक्टर दिनकर कबीर IDK चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर 12वीच्या सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार हा चॅप्टर दुसरा 12वीसाठी घेऊन आलेलो आहे. त्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या DK चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. आता सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय, त्या पद्धतीने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण 12वीच्या मुलांना, आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांसाठी हा पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी या पेपरला प्राधान्य देणं फार आवश्यक आहे. जेणेकरून हा स्कोरिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला विषय आहे आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. आता सहकारी संस्थेच्या सचिवाचा जो काही पत्रव्यवहार चालतो तो कशा पद्धतीने चालतो त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करतोय. सहकारी संस्थेचे एक दैनंदिन कामकाजातील जो महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून सचिवाला फार महत्त्वाचं स्थान आहे. तो महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतो, कारण ती जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. आता ह्या आधुनिक काळामध्ये जर पाहिलं आपण तर मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, ईमेल वगैरे ह्या माध्यमातून जलद संदेश वहनाचं काम किंवा संदेश वहनाच्या माध्यमातून केलं जातं. पण आता सध्या तरी विचार केला तर पत्रव्यवहारसुद्धा महत्त्व अजून टिकून आहे आणि त्याचा फार महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे. आता हे कशासाठी केलं जातं तर सभासद, संचालक, पदाधिकारी व नोकर वर्ग तसे निबंधक यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या पद्धतीने सर्व सचिव जो आहे तो सचिव किंवा सेक्रेटरी त्याला आपण म्हणतो तो वेगवेगळ्या पद्धतीने यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून त्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्याकडं जे काय असणारे व्यवहार जो असतो तो व्यवहार तो पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आता पार पाडण्याचा प्रयत्न करत असताना त्याची थोडीशी व्याख्या म्हणजे पत्रव्यवहार म्हणजे काय त्याची व्याख्या आपण जाणून घेऊया. तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे पत्रव्यवहार होय. म्हणजे एक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून माहिती द्यायची आहे अशा पद्धतीने व्यवहार चालतो. ह्याचा जर प्रकार जर बघितला आपण तर कोणत्या पद्धतीने 3 प्रकारे पत्रव्यवहार केला जातो. एक खाजगी पत्रव्यवहार, कार्यालयीन पत्रव्यवहार आणि व्यावसायिक पत्रव्यवहार अशा प्रकारचे पत्रव्यवहार जे आहे ते या सहकार संस्थेच्या माध्यमातून केले जातात. आता आपण जर बघितलं तर या पद्धतीनं जी काय फॉर्मॅट आपण बघितलेला आहे ते शीर्षक दाखवलेलं आहे. ते शीर्षकमध्ये व्यावसायिक पत्र जी संस्था पाठवणार आहे त्या संस्थेचा संपूर्ण माहिती असतो, पत्ता असतो, त्याचं बोधचिन्ह असेल, ईमेल ID असेल, फॅक्स नंबर असतो, संकेतस्थळ असतं. हे सर्व त्याच्या स्टार्टिंगला वरती त्याला आपण काही वेळेला लेटर पॅड म्हणतो त्या पद्धतीनं त्यांचा हा पत्रव्यवहाराचा पहिला शीर्षक आपल्याला दाखवता येऊ शकतो किंवा त्या पद्धतीने सांगितलेला आहे. कारण जेणेकरून त्याच्या माध्यमातून कुठल्या संस्थेचं पत्र आहे हे आपल्याला समोर दिसून येतं, म्हणून शीर्षक हे फार महत्त्वाचं असतं. दुसरं आहे की बघितलं आपण दिनांक, त्या पत्रावर दिनांक फार गरजेचा असतो आणि तो उजव्या बाजूला आपण म्हणतो ते पत्राच्या उजव्या बाजूला लिहिलेला असतो आणि तो फार आवश्यक असतो. त्यानंतर हे पत्र जे आहे ते पत्राला सुद्धा व्यावसायिक पत्र असल्यामुळे त्याला जावक क्रमांक टाकणं फार आवश्यक आहे. मग कोणत्या त्या दिवशीचा क्रमांक असेल त्यांच्या जावक डायरीमधला आणि त्यानंतर त्याचा दिनांक, वर्ष हे सर्व त्या ठिकाणी टाकणं फार आवश्यक आहे. जेणेकरून पत्रालय कायदेशीर किंवा चांगल्या पद्धतीने व्यावसायिक पत्र असल्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. पुढचा हे अंतर्गत पत्ता म्हणजे ज्या व्यक्तीला आपण तो पत्रव्यवहार पाठवत आहोत, ज्या व्यक्तीसाठीच्या नावाने पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव, त्याचा जो काय हुद्दा असेल तो, त्याच्या संस्थेचं नाव, पत्ता वगैरे हे सर्व गोष्टी तिथं लिहिणं फार आवश्यक आहे. जेणेकरून त्या पत्त्यावरती व्यवस्थित पत्र पोहोचेल. पुढचा जे आहे तो विषय म्हणजे या पत्राचा विषय कोणता आहे, कोणत्यासाठी कशासाठी पत्र पाठवत आहोत त्याचा विषय त्यावरती क्लिअर करणं, जेणेकरून ते पत्र कशासाठी पाठवलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्टपणे दिसून येऊ शकतं. म्हणून हा विषयसुद्धा पत्रामध्ये लिहिणं फार आवश्यक आहे. पुढचा आहे संदर्भ. आता तो संदर्भ का आवश्यक आहे तर जे संस्थेला पत्र पाठवत आहे त्या पत्राच्या अगोदरचा कोणत्या संदर्भानं हे पत्र पाठवलेलं आहे हे लक्षात येऊ शकतं. म्हणजे एखाद्या संस्थेला पत्र पाठवलं असताना ती संस्थेच्या सभासदाला पत्र पाठवत असताना कशासाठी पत्र पाठवतं, त्याची काय अपेक्षा होते, त्याने अगोदर कोणत्या प्रकारचा अर्ज केला होता का, तर त्याची पूर्ण तारीख असेल, त्याचा जावक क्रमांक असेल, हे सर्व माहिती दिली जाते. त्यानंतर अभिवादन म्हटलं. अभिवादन म्हणजे काय, पत्राला सुरुवात करत असताना आपण महोदय म्हणतो, माननीय म्हणतो, महाशय म्हणतो, महोदया म्हणतो, या पद्धतीने तिथं सुरुवात तिथं पत्राची केलेली असते. आता पुढचा जो आहे तो पत्राचा मुख्य भाग म्हणजे एखादं व्यावसायिक पत्र लिहित असताना आपण जर बघितलं तर 2 ते 3 परिच्छेदामध्ये पत्र लिहिले जाते. पहिल्यामध्ये असते पत्राचा हेतू असतो, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये किंवा परिच्छेदामध्ये पत्राचा आशय असतो आणि तिसऱ्यामध्ये असतो ते पत्राचा मजकूर आणि त्याचा समारोप. या पद्धतीने पत्रव्यवहार किंवा पत्राचं लिखाण केलं जातं, जेणेकरून त्या पत्राच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला काय संस्थेला सांगायचं आहे ते त्यातून क्लिअर होऊ शकतं. म्हणून 2 ते 3 परिच्छेदामध्ये हा पत्र लिहिला जातो. पुढचा आहे की सौजन्यपूर्ण समारोप. आता समारोपसाठी काय केलं की आपला विश्वास हो, आपला नम्र अशा पद्धतीने तिथं वाक्यरचना केली जाते, जेणेकरून त्याच्या माध्यमातून पत्राचा व्यवहार जो आहे तो केला जातो. त्यानंतर तिथं पत्राच्या खाली सही करणं फार कायदेशीर
गरजेचं आहे. त्या पद्धतीने सही जर झाली की ते कायदेशीर तो पत्रव्यवहार जो आहे तो पूर्ण होतो असं सांगायचं आहे. त्यानंतर सहपत्र सांगितलेलं आहे. सोबत म्हणजे आपण काही वेळा सोबत काही पत्र जोडतो किंवा कागदपत्र देत असतो. लाभांशाचं तर लाभांश देतो, सभासदांच्यासाठीच ते सर्व पाठवत असतो. त्यामुळे ते सहपत्रसुद्धा फार आवश्यक आहेत. अशा पद्धतीनं त्या ह्या पत्राची सुरुवातपासून पण सर्व गोष्टी केल्या जाऊ शकतात. त्यानंतर पुढचं आहे की अध्याक्षर. म्हणजे अध्याक्षर म्हणजे काय असतं तर ते डाव्या बाजूच्या थोडासा समास सोडला जातो. त्या समास म्हणजे बाजूला लागून समास सोडला जातो, त्याला आपण अध्याक्षर म्हणतो. त्या अध्याक्षरच्या माध्यमातून सुद्धा या पत्रव्यवहार पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या पुढचं आहे प्रतिलिपी. म्हणजे माहितीसाठी किंवा आपण काय वेळेला पत्र पाठवतो, दुसऱ्या संस्थेला देतो पत्र, ह्याची कॉपी, ह्याची माहिती देण्यासाठी त्या संस्थेची तिथं नावं किंवा त्या व्यक्तींची तिथं नावं दिली जातात, जेणेकरून त्या व्यक्तीला सुद्धा हे संबंधित कॉपी दिलेली असते असं ह्याच्यातून मला सांगायचं आहे. पुढचा सचिवाचा पत्रव्यवहार कसा होऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार संस्थेचे सभासद व व्यक्ती किंवा संस्थांना हे दिले जाणारे सभासदाच्या बरोबर इतर व्यवहार केले जातात. त्यामध्ये कुठले पत्र असतात तर एक सभासदांचे पत्रव्यवहार, त्यामध्ये सभासद व मंजुरीचे पत्र, सभासद व नामंजुरीचे पत्र, भाग हस्तांतराचे पत्र, कर्ज मंजुरीबाबतचे पत्र, कर्ज थकबाकीदारास संस्मरणपत्र, पहिली सर्वसाधारण सभेची सूचना किंवा कार्यक्रम पत्रिका, अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, लाभांश वाटपास संबंधीचा पत्रव्यवहार, अधिमंडळाची विशेष सभेची कार्यक्रम पत्रिका, अशा प्रकारचा पत्रव्यवहार असतो. पुढचं संचालकाचा किंवा व्यवस्थापन समितीचा पत्रव्यवहार कोणता असतो बघा. तर व्यवस्थापन समितीच्या संचालकांना व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना किंवा कार्यक्रम पत्रिका, व्यवस्थापन समिती सभेची तारीख याबाबतचं संचालकांना केलेले विनंतीपत्र किंवा त्यांना देणारं उत्तर आहे. त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकाला सभेची पूर्ण माहिती पाठवायची आहे, त्याबद्दलचं पत्र आहे. संचालकांना उपसमितीच्या सभेची माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे पत्र असतात. पुढचं आहे निबंधकांचं पत्रव्यवहार. आता नियोजित सहकारी संस्थेचे नाव राखून ठेवण्याबाबत त्यांना पत्र पाठवायचं, निबंधकांना पाठवायचं आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या नोंदणीबाबतचे पत्र पाठवायचं आहे आणि सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्ती जी आहे त्या दुरुस्तीला मान्यता द्याव्या याच्यासाठी पत्रव्यवहार हा केलेला आहे. आता हे पत्रव्यवहारामधला पहिला जो हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचा आपण विचार करू शकतो. काय कोणतं आहे की तर सभासदांना जेव्हा पत्रव्यवहार पाठवला जातो त्या सभासदांना मंजुरीचं पत्र जे आहे ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या मंजुरीच्या पत्राच्या माध्यमातून बघितलं आपण तर वरच्या टायटलला त्याचं संस्थेचं नाव आलं, त्यानंतर डाव्या बाजूला तारीख आलेली आहे, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता आला, विषय सभासद मंजुरीबाबत या संदर्भात यापूर्वी त्याने अर्ज केला होता, ॲप्लिकेशन केलं होतं, त्या पद्धतीचे त्याचे तारीख डेट वगैरे सर्व दिलेलं आहे किंवा जाव क्रमांक दिलेला आहे. आणि त्या पद्धतीने सांगितलं आहे की ह्या तारखेला तुम्ही पत्रव्यवहार केला होता, मंजुरीसाठी अर्ज दाखल केला होता, व्यवस्थापन समितीची सभा झाली, त्या सभेच्या मध्ये ह्या तारखेचा तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे सभासत्व म्हणून. त्यामुळे तुम्ही ह्या संस्थेची किंवा साखर कारखान्याची काय असेल त्याची रक्कम तुम्ही जी आहे भागाची रक्कम ह्या विशिष्ट एवढी रक्कम तुम्ही ही तुम्हाला पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या मुदतीमध्ये ते भरणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला ह्या संस्थेचा भागधारक म्हणून काम करण्याचं प्राधान्य मिळू शकतं. अशा प्रकारचं सभासत्व मंजूर केल्याचं पत्र सभासदांना या संस्थेच्या किंवा साखर कारखाना असेल किंवा कोणत्या प्रकारच्या संस्थेच्या माध्यमातून ते सभासदांना पाठवण्याचं काम या पद्धतीचं पत्रानं केलेलं असतं. आणि याच्या माध्यमातून काय होऊ शकतं तर हे पत्र पाठवल्यामुळं त्या संस्थेच्या सभासदाला कळतं की आपल्याला पत्र हे झालेलं आहे. दुसरं आहे सभासत्व नामंजुरी पत्र. मग ती पण सहकार संस्थेचा पत्ता बित्ता सगळं आलेला आहे, एका साईडला आपण तारीख दिलेली आहे, एका साईडला जाव क्रमांक आहे, फोन नंबर आहे, आणि ज्या व्यक्तीलाही पत्र पाठवलं त्याचा पत्ता पूर्णपणे घेतलेला विषय काय तर सभासत्व नामंजुरीबाबत. आता हे नामंजुरीबाबत काय केलं तर संदर्भ ह्या सभासदाला आपल्याला मंजूर व्हावं किंवा सभासदीसाठी अर्ज केलेले त्याची आवक जाव क्रमांक असेल किंवा तारीख आहे. मग आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तो ह्या संस्थेच्यामध्ये तुम्हाला त्या सभे झाल्यानंतर त्या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कळवलेलं आहे की त्या सभेमध्ये ज्यावेळेला तुमचा अर्ज ठेवला गेला होता त्यावेळेला तो सर्वांच्या विचारांती तो अर्ज तुमचा नामंजूर करण्यात आलेला आहे. आता तुम्ही नामंजूर करत असताना त्यांनी सांगितले कारण काय दिलं तर तुम्ही त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहत नाही आहात, त्यामुळे पोट नियमाच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही रहिवाशी नसल्यामुळे तुम्हाला ह्या संस्थेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामध्ये जो अर्ज सांगितला तो भाग हस्तांतरणाचं पत्र सांगितलं आहे. आता भाग हस्तांतरणासाठी काय सांगितलं, ज्या व्यक्तीला या संस्थेनं पत्रव्यवहार केलेला त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता आहे, त्या विषय झालेल्या भाग हस्तांतरात सांगितलं आणि आपण त्यांचा जो काय अर्ज होता त्या अर्जाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्या या दिवशी जी सभा जी व्यवस्थापन समितीची सभा झाली होती त्या सभेमध्ये तो अर्ज ठेवल्यानंतर त्यांचा जो काय अर्जाचा विचार करून सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या
कोणाच्या नावाचे जे काही खाते होते ते खातं दुसऱ्याच्या व्यक्तीच्या नावावरती ट्रान्सफर केलेलं आहे आणि या तारखेपर्यंत त्या व्यक्तीचे नाव जे आहे ते लागून पुढच्या व्यक्तीच्या नावावरती ते खातं जाणार आहे, अशा प्रकारची पूर्वकल्पना देणारा हा पत्रव्यवहार आहे. पुढचा आहे कर्ज मंजुरीचे पत्र. आता संस्थेची संपूर्ण माहिती आहे, वरती संस्थेचं नाव आहे, तारीख आहे वगैरे सर्व गोष्टी आल्या. कर्ज मंजुरीच्या बाबतचं पत्र आहे. तुम्ही यापूर्वीच त्या सभासदानं कर्ज मागणीचा अर्ज केला होता. तो अर्ज संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या समोर मांडल्यानंतर त्या समितीने किंवा त्या सभेने तो अर्ज तुमचा मंजूर केलेला आहे. तुम्हाला 1,00,000 रुपयाचं कर्ज मंजूर झालेलं आहे. तरी तुम्ही आपल्या पतसंस्थेमध्ये संपर्क साधून तुमच्या तो जे काय कर्ज तुम्ही ताबडतोब ती जी काय कर्जाची रक्कम आहे ती तुम्ही घेऊन जावावे आणि पुढची योग्य कारवाई करावी, अशा प्रकारचा आशय असणारं हे कर्ज मंजुरीबाबतचे पत्रव्यवहार त्या संस्थेनं सभासदांसाठी पाठवलेलं आहे. पुढचं जे आहे ते कर्ज थकबाकीदारास स्मरणपत्रिका. ते संस्थेचं जे काय ज्या संस्थेकडून कर्ज काढवते त्या संस्थे संपूर्ण माहितीवर दिलेलं आहे. त्या कर्जदाराचं नाव पण आहे, त्याला कर्जफेडीबाबतचं स्मरण केलं आहे. म्हणजे सांगितलं की तुम्ही या संस्थेचं कर्ज तुम्ही ह्या तारखेला जवळपास 3,00,000 रुपये घेतलेलं आहे. गृहतारण कर्ज तुम्ही घेतलेलं आहे. तुम्ही जवळपास 2 महिन्याचे हप्ते भरलेले नाही, त्याच्या जवळपास 40,000 रुपये तुमचं येणं बाकी आहे, ते थकबाकीमध्ये आहे. तुम्ही आता तुम्हाला नोटीस पाठवल्यापासून तुम्ही जवळपास 15 दिवसांमध्ये तुम्ही ही रक्कम भरणं आवश्यक आहे. तसे न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. याची जबाबदारी तुमची स्वतःची राहील, ह्याला संस्था जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारचा आशय या स्मरणपत्राच्या माध्यमातून या संस्था या सभासदाला किंवा कर्जदाराला पाठवलेला आहे. पुढचा 6वा जो काय प्रकार आपण म्हणतो सहकार संस्थेची पहिली सर्वसाधारण सभेची सूचना देण्याचा कार्यक्रम पत्रिका. म्हणजे संस्थेची पूर्ण माहिती आहे, ती पहिली सभा सांगितलेली. त्यांनी या तारखे म्हणजे जवळपास सहकार कायद्याच्या 1960च्या नुसार सहकारी संस्थेची सभा जी आहे ते होणार आहे ह्या तारखेला, म्हणजे विशिष्ट तारखेला, विशिष्ट वेळेला आणि विशिष्ट ठिकाणी सभा होणार आहे. त्याची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका सांगितले. अध्यक्षांची निवड करणे असेल, सभासदांची नोंदणी करणे आहे, त्यानंतर नवीन सभासदांची मान्यता देणे, मंजुरी येणाऱ्या खर्चामध्ये किंवा संस्थेच्या नोंदणीच्या खर्चामध्ये मान्यता देणे, हिशोब बघणे, 15 दिवसापूर्वीच सर्व प्रवर्तक व्यवहाराची मान्यता देणे, निबंधकाच्या मंजुरीने काय पोट नियम स्वीकारणे, अशा प्रकारच्या सर्व विषयांवर आणि ऑन द स्पॉट आलेला आहे किंवा त्यावेळेला अध्यक्षांच्या परवानगी काही नवीन येणाऱ्या विषयांच्यावर चर्चा करणारे सुद्धा काही विषय या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये ॲड करण्यात आले. अशा प्रकारची सर्वसाधारण सभेची सूचनासुद्धा सभासदांना सहकारी संस्था जी आहे ती पाठवत असते. त्या पद्धतीने त्याचं कामकाज पूर्णपणे चालत असते. त्याचं कर्ज कसं उभा करायचं ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून हा व्यवहार त्यांचा चालत असतो. आपण अशा पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे. त्या पद्धतीने सहकार संस्था जी आहे ते पुढचं काम आपल्या व्यवस्थितपणे करत असते. पुढचा जो प्रश्न आहे तर अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना किंवा कार्यक्रम पत्रिका. म्हणजे जी सहकार संस्था तिचा संपूर्ण माहिती आपण वरती पाहिलेली आहे. ते साईट त्याचा पूर्ण पत्ता वगैरे सर्व आहे. अधिमंडळ सभा काय सांगितलं तर सर्व सभासदांना त्यांनी कळवण्यात आलेलं आहे की आपल्या बँकेची म्हणजे किती वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, ती तारीख असेल, कुठल्या ठिकाणी आहे, कोणत्या वेळी आहे आणि ते सर्व सभागृहांचं त्यांनी त्या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती केलेली आहे. आता सभेमध्ये काय असणार तर मागच्या सभेचे संपूर्ण इतिवृत्त जो आहे तो वाचून दाखवायचा आहे. मागच्या वर्षभरामध्ये काय नफा तोटा ताळेबंद वगैरे ह्याच्यावरती मान्यता मिळवून घ्यायची आहे. त्यानंतर पुढच्या सालभरासाठी काय खर्च करायचा वर्षभरासाठी त्याचा पूर्ण अंदाजपत्रक तयार करायचा आहे. काही संचालकांचं वर्ष संपलं असेल त्यांना मान्यता मिळवून द्यायची किंवा त्यांचं मंजूर करायचं आहे. मंजूर केल्यानंतर पुढचा जो विचार सांगितला जातो आपला तर सहकार संस्थेचे जे काही शिल्लक रक्कम आहे त्या विविध योजनांच्यावरती चर्चा करायची आहे. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या काही विषयावरती चर्चा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्या पद्धतीनं जे काय आहे सहकार संस्था ती अधिमंडळाच्या सभेच्या माध्यमातून जी काही सूचना असेल किंवा कार्यपत्रिका ही सभासदांना पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून सभासदांना ह्या सर्व गोष्टींची माहिती होईल आणि सभेला सर्वजण सभासद जे आहे ते उपस्थित राहतील, त्यांना सर्वांनाही सांगता येऊ शकते. अशा पद्धतीचं सुद्धा संस्था ही मॉनिटर करत असते. पुढचा आहे लाभांश वाटपासंबंधीचे पत्रव्यवहार. ही संस्था जी आहे ती संस्था लाभांश वाटपाच्या संदर्भामध्ये सभासदांना पत्रव्यवहार करते. ते सांगत असते की आम्ही या तारखेला आमची सर्वसाधारण सभा झाली, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मागच्या वर्षाचा जो का लाभांश आहे त्यामध्ये जवळपास 11% इतका लाभांश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमचे जवळपास त्या सभासदाचे 30 भाग आहे, त्या 30 भागावर 11% या पद्धतीने जवळपास तुमची काय रक्कम होत असेल ती रक्कम तुम्हाला आम्ही DDच्या माध्यमातून किंवा लाभांश अधिपत्र क्रमांकाच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला देत आहोत आणि ते तुम्ही घ्यायचं आहे. त्या पद्धतीचं पत्रव्यवहार जे आहे तुम्हाला पाठवत आहोत. या प्रकारचा पत्रव्यवहारसुद्धा जो आहे तो ही संस्था सभासदांच्यासाठी पाठवत असते. अशा प्रकारचा हा जो काय पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार चाललेला असतो. पुढचा पत्रव्यवहार आहे अधिमंडळाची विशेष सभेची सूचना किंवा कार्यक्रम पत्रिकावर. म्हणजे ही सहकार संस्था जी काय जी बँक असेल बँक आहे ती बँक काय करते तर अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण जी काय सभा असते सभेचे निमंत्रण देण्यासाठी सभासदांना पत्र पाठवते. त्या सभासदांना सांगितलं जातं की तुम्हाला कळवण्यात विनंती करते किंवा कळवत आहोत आम्ही तुम्हाला की या
पद्धतीची जी काही मीटिंग आहे किंवा सभा जी आहे ते या तारखेला या वेळेमध्ये सभागृहाच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार आहे. त्या सभेसाठी कार्यक्रम पत्रिका जी आहे ते अत्यंत महत्त्वाचे सभेचे अगोदरचे वाचन करायचं आहे. त्याचबरोबर सभेची काय भागभांडवलाचे काय दर्शन असतं ते मूल्य वाढवायचं आहे. त्यानंतर सभेची काय पोटनियमाच्या माध्यमातून किंवा उपविधेतील काही क्रमांक जे 25 नुसार जे काय सांगितलं किमान 5 संचालक किंवा याची संख्या वाढवून किमान 5च्या ऐवजी 7 संचालक करता येऊ शकतात का, अशा प्रकारचा विचार करायचा. त्याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीने नवीन काही येणाऱ्या विषयांच्यावर चर्चा करायची, अशा प्रकारची अधिमंडळाची विशेष सभाची सूचना आणि त्या संदर्भामध्ये असणारी कार्यक्रम पत्रिकासुद्धा अशा पद्धतीने कळवली जाणार आहे. पुढचं आपण जर बघितलं संचालकांना सुद्धा किंवा व्यवस्थापन समितीला सुद्धा पत्रव्यवहार केला जातो. तो कोणत्या पद्धतीने केला जातो? संचालक व्यवस्थापन सभेची सूचना कार्यक्रम पत्रिका कळवण्याबाबत केलेला आहे. त्याने कळवून सांगितलं की या तारखेला ह्या टायमिंगमध्ये किंवा ह्या वेळेला कार्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये ह्या विषयावर चर्चा होणार आहे किंवा सभा घेतलेल्या आहे, त्या सभेला उपस्थित राहावा असं सांगितलेलं आहे. मागील सभेचा इतिवृत्त वाचायचा आहे. त्यानंतर भाग हस्तांतराच्या अर्जावर ते विचार करायचा. संस्थेची जी स्थिती काय आहे, स्थितीबाबतच्या चर्चा करायची आहे. सेवक वर्गांची नेमणूक करायची आहे. त्याचबरोबर अर्ज जे आहे आलेले कर्ज मागणीचे त्या अर्जावरती विचार करायचे आणि अध्यक्षांच्या परवानगी नवीन येणाऱ्या विषयांच्यावर चर्चा करायची, अशा प्रकारची चर्चासुद्धा या संचालकामध्ये होणार आहे. पुढचं सांगितलं आहे की व्यवस्थापन समिती सभेची तारीख निश्चित बदलण्याबाबत केलेला अर्ज त्याच्यावरती पत्रव्यवहार केलेला आहे. आता हे काय सांगितलं की एका संचालकाने काय केलं की जी काय सभा आहे त्या सभेची तारीख बदलून मिळावी, जेणेकरून आपण उपस्थित नाही आहोत, आपण बाहेर जाणार आहोत, अशा प्रकारचा पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे. पण सभेमध्ये सांगितलं आहे की अशा पद्धतीचं पत्र तुमचं मिळालेलं आहे, पण अध्यक्षांच्या बरोबर चर्चा केली असता लक्षात आलेलं आहे की अध्यक्षसुद्धा बाहेरगावी चाललेला आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही सुचवलेली तारीख सोयीची नसल्यामुळं आपल्याला जी पुढं त्यांना जात असल्यामुळं आपल्याला ही तारीख जी आहे ते बदलता येणार नाही, ते शक्य नाही, अशा प्रकारचं पत्रसुद्धा जे आहे ते सभासदांना पत्र देऊन पत्रव्यवहार करूनसुद्धा सभासदांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा पद्धतीची तारीखसुद्धा आपल्याला बदलता येणार शक्य नाही आणि अध्यक्षांच्या विनंती पद्धतीनं असं होणार आहे. पुढचं जे आपण सांगितलं व्यवस्थापन समिती सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकाला माहिती देण्याबाबत आहे. कारण सभेमध्ये सभासद संचालक जे आहे ते गैरहजर असल्यामुळे त्यांना काय सांगितलं की तुम्ही या तारखेला सभा झाली होती, ठीक 4 वाजता असेल किंवा या सभागृहामध्ये झाली होती, त्या सभेला तुम्ही उपस्थित राहिला नव्हता, पण सभेमध्ये त्या संस्थेमध्ये झालेल्या सर्व उलाढाली, त्या सभेमध्ये असणारी चर्चा, विषयावर ज्या विषयावर चर्चा झाली होती, ज्या गोष्टीचे तिथे निर्णय घेतले गेले होते, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला यासोबत पाठवत आहोत, म्हणजे सभेचा इतिवृत्त पाठवत आहोत, अशा प्रकारचं पत्र आहे. पुढचं आहे संचालकांना उपसमितीची सूचनेच्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार जे आहे, म्हणजे उपसमितीचे जे काही संचालक असतात त्यांना उपसमितीमध्ये घातलेलं त्यांच्यासुद्धा संचालकांची मीटिंग असते, ती या तारखेला सकाळी 11 वाजता या सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही रूपरेषा जी आहे ती तुम्हाला पाठवलेली आहे, त्यासाठी तुम्ही उपस्थित राहणं फार आवश्यक आहे, अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आहे. पुढची जे काय सांगितलेलं आहे की सचिवांचा सहकार संस्थेच्या निबंधकाच्या बरोबर असणारा पत्रव्यवहार. त्यांनी काय सांगितलं की प्रयोग जे आहे ते की जे काय संस्थेसाठी नाव जे काय राखून ठेवलेलं आहे त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 25 जुलैच्या दरम्यानमध्ये आपल्याला पत्रव्यवहार केला होता, त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या बँकेमध्ये खाते सुरू करण्यात आलेले आहे परवानगी दिल्यामुळे, त्यामुळे संपूर्ण भागभांडवलाची रक्कम जमा केलेली आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्याचे सर्व कागददेशी कागदपत्र आम्ही पूर्ण करून आमचं काम चालू आहे. सहकार संस्थेचे जे काय आपण नाव जे सुचवलेलं आहे ते नावसुद्धा आपण सर्व प्रवर्तक सभासदांच्याबरोबर चर्चा करून फायनल करण्यात आलेलं आहे. ते नाव जे आहे ते आमच्या नियोजित संस्थेसाठी ते नाव योग्य आहे, हे नाव राखून ठेवावं, अशा प्रकारचं विनंतीपत्र सचिवाच्या माध्यमातून निबंधकांच्याकडं जिल्हा निबंधक उपनिबंधक पाठवण्यात आलेले आहे. दुसरं आपण जर बघितलं सहकार संस्थेच्या नोंदणीसंबंधीचे पत्रव्यवहार आहे, म्हणजे सहकार संस्थेच्या नोंदणी संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्याला कळवण्यास इच्छितो की आपण विनंती केल्या पद्धतीने किंवा आमच्या नियोजित संस्थेच्या आवश्यक असणाऱ्या सर्व किमान भागभांडवलाची रक्कम आम्ही गोळा केलेली आहे, तशी ती संस्थेच्या नोंदणीसाठी आपण असणारे इतर बाबी पूर्तता केलेल्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे कागदपत्र किंवा दस्तऐवज आपल्यासोबत जोडत आहोत आणि ही आमची संस्था जी आहे ती आमच्या नावावरती दप्तरी नोंद करून ठेवावी आणि त्याचा दाखला द्यावा, अशा प्रकारचा पत्रव्यवहार जो आहे ते सचिवांच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकाच्याकडे करण्याचा प्रयत्न केलेला. त्यासाठी लागणारे कागदपत्रसुद्धा नोंदणी अर्ज असेल, या पद्धतीने सर्व पविधी असेल, त्याचबरोबर सभासदांची यादी असेल, बँक शिल्लकी प्रमाणपत्र असेल, प्राथमिक संस्थे इतिवृत्त असेल किंवा संस्थेचा जो योजना असेल ना हरकत प्रमाणपत्र आहे, लोकसंख्येत दाखला असेल, ह्या सर्व गोष्टी बाबी ज्या आहेत त्या बाबी त्यामध्ये पाठवलेल्या असतात. पुढचं सांगितलं सहकार संस्थेच्या पोटनियमामध्ये दुरुस्तीबाबतची मान्यता बाबतीत आहे. आता काय केलं जातं की हे सुद्धा जिल्हा उपनिबंधकांना पत्रव्यवहार केलेला आहे. पोटसंस्थेच्या किंवा संस्थेच्या पोटनियमामध्ये दुरुस्तीबाबत सांगितलं आहे की म्हणजे सांगितलं आहे की आम्ही या तारखेला आमच्या संस्थेची सभा झाली होती, अधिमंडळाची सर्वसाधारण
सभेमध्ये सांगितलं होतं की पोटनिवडणुकीतील भांडवल जे आहे त्याच्या संदर्भामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेल्या आहे, त्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यामध्ये सांगितलं की भाग भांडवल 10 रुपयेवरून जो आहे तो 100 रुपये करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा ठराव आम्ही मंजूर करून बहुमताने संमत करण्यात आलेला आहे. त्याच्या पद्धतीनं जी काय ते त्या पद्धतीने पत्राबाबत किंवा पत्रासोबत दुरुस्ती नियमानुसार त्या 4 प्रती आम्ही पाठवत आहोत. त्यामुळे पोटनियमामध्ये बदल करून घेण्यात यावे अशा प्रकारचं सुद्धा विनंती केलेली आहे. माझ्या ज्या आपल्या सर्वांना माहिती आहे की सहकार संस्था जी आहे ती एक व्यावसायिक संस्था असून सचिव हा दैनंदिन कामकाजाचा मुख्य पदाधिकारी आहे. तो संस्थेचा संस्थेचा जो आहे तो हिशोब किंवा पत्रव्यवहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो संपूर्ण संस्था व्यवहार करत असतो. संस्थेचं संपूर्ण कामकाज त्याला पाहावं लागत असतं. व्यवहार असले, पत्रव्यवहार असले, त्या सर्व गोष्टीबाबत बाबीवर लक्ष ठेवत असतो. त्यामुळे या संस्थेतला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून सुद्धा आपण याच्याकडं पाहत असतो. अशा पद्धतीचा हे संस्थेचा व्यवहार जो आहे तो पदाधिकारी फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतो. हिशोबाची असेल किंवा पत्रव्यवहारची असेल. त्याचबरोबर हा तिन्ही घटकांना सभासद, संचालक आणि निबंधक यांना तो सर्व जोडणं असतो. माझ्या DK चॅनलमध्ये आपण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.